सद्गुरुनाथ महाराज की जय. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु परम पूज्य कस्तुरे महाराज की जय. जय श्री कृष्ण. हा अधिक मास महात्म्य या ग्रंथातील आज दुसरा अध्याय आपण बघतो आहोत. दुसरा अध्याय आधी वाचन आणि त्यातला जो सारांश आहे किंवा जो बोध आहे किंवा जो संदेश आहे, तो संदेश आपण तो थोडक्यात बघणार आहोत. अशीच आपण पद्धत ठेवली. काल पहिला अध्याय झाला, आज दुसरा अध्याय आपला सुरू करतो आहोत. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय सद्गुरुनाथ समर्था. तुमचे चरणी माझा माथा, सदा सर्वदा राहो देई ताता. ऐसा वरदाता देई की, नमनी नमन जरी करावे, तरी नमन रूपी हे जग आगवे. तेथे नमनाची या नावे शून्याकार. शून्याकार जेथे झाला, तेथे भासची अवघा बुडाला. तया भासा पलीकडे ठाव स्वामीला, म्हणून नमनाला मती नाही. तरी स्फूर्ती स्फुरे अंतरी, आणि मूर्ती ठसावी बरी. जैसी या कृपेची लहरी, मज दीनावरी असावी. चित्ती धरिला जो नेम, तो सिद्धी पावो सुगम. अंतरी वसुदे प्रेम, नेई नेम सिद्धी हा. असो आता तो स्तुतिवाद, वधू आता कथानुवाद. जेणे संतोषीय गोविंद, स्तुतिवाद ऐकोनी. जैसे याचक भिकारी, जाती श्रीमानाची या द्वारी. त्याची स्तुती केली यावरी, प्रसन्न अंतरी तो होय. मग होऊनिया प्रसन्ना, पूर्वी तयाची मनकामना. देवी स्तुती वाद्ये लक्ष्मी रमणा, दासा प्रतिपाळित. श्लोक. मलमासेषु सर्वेषु स्वयं देवो जनार्दना. तमोद्दिश्य कृतं यच्च, स्वल्पं वा यदि वा बहु. दानं होमं व्रतं स्नानं, तपो ब्राह्मण भोजनं. तेन लिप्तेन देहेन, स याति नरकं चिरम्. टीका. मग म्हणे क्षीराब्दी शाई, ऐके हो कांचन देही. या मलमासाचे ठाई, काय कीजे हो लक्ष्मी. तरी अल्प अथवा स्वल्प, काही तरी कीजे दान तप. होम अथवा ध्यान जप, शक्तीनुसार पैकीजे. शक्ती असून जो न करी, तो रवरव भोगी अघोरी. यात संदेह निर्धारी, नसे सुंदरी जाणपा. ऐसे ऐकून उत्तर, लक्ष्मी वदे प्रत्युत्तर.
हे नाथ दीनोद्धार प्रश्नाक्षर ऐकिजे. श्लोक. श्रीर्वाच निर्धनाश्च दुराचारा परभाग्योपजीविना नरान् किंचिज्जानन्ति पशुवद्विचरन्ति विवेको नास्ति येषाञ्चे किंकार्यतैर्म्लुचे तत्सर्वं ब्रूहि मे देव यद्यहं तव वल्लभा. टीका. हे स्वामी जगन्निवासा, निर्धना ते उपावकैसा, दुराचारी पुण्यलेशा, स्वप्नी नेणे कैसा तो. अविवेकी असती जे प्राणी, पशुवत विचरती जनी, तया प्राणिया ते कैसेनी मुक्ती घडे स्वामी राजा. यासी उपाय केवुता, तो सांगिजे कृपावंता, म्हणून चरणी ठेविला माता, मग अनंत बोलत. श्लोक. विष्णुर्वाच व्रते दाने तथा नक्ते याचिते काय शोषणे सर्वथा नास्ति सामर्थ्यं तै कार्यं द्विजसेवनं साधूनां दर्शनं स्पर्श कीर्तनं श्रवणं तथा कर्तव्यं शक्तिहीनस्तु लोकांतरसुखप्रदम्. टीका. तरी ऐक हो सुंदरी, द्रव्य नसे जरी पदरी, तरी कष्ट व्हावे शरीरी, साधू दर्शने महालाभू, देव दर्शन पुराणी, काया कष्टविजे गोसेवनी, तया ती न लगे कपर्दिक दानी, तपे करुणी मी तोषे. येच विषयी इतिहास ऐके हो स्वस्थ मानस, जयाची ने मज संतोष, तोची प्रकार अवधारी. श्लोक. गावः पवित्रं मतुलं गावो मंगलमुच्यते गावो भूमिश्च भूतानि स्थावराणि चराणि च. टीका. या भुवनत्रयाचे ठाई गौतमी ऐसे दैवत नाही, जिने कष्ट उनिया देही क्षीरवृष्टी करी जगाते. तरी प्रत्यही करावे पूजन, न घडे तरी मळमासी जाण, मासवरी करावे पूजन ते निरूपण अवधारी. एक मास पर्यंत जाण स्वये नक्त करावे आपण, प्रातकाळी करुण स्नान देवतार्चन पैकी जे. मग करावे गौतमी पूजन, तया एवढे नसे पुण्य, घालुनी तृणधान्य भावे चरण वंदावे. गौ पूजे लाविजे भाळी, तेणे स्नान केले यमुना जळी, उठोनिया प्रातकाळी आधी गौतमी नमावी. बग गौतम पुत्रा करुण वंदन, गोमय सडा सम्मार्जन, तया योगे पवित्र सदन होय जाण तयाचे. तया घरी लक्ष्मी निवास, ठाव नसे रोग अपमृत्यूस, निरंतर करी निवास सदैव यशतो लाहे. ऐसे गौतमीचे पूजन करून मग सुशीळ सपत्निक द्विज बोलावून, तयाची पूजा अर्ध्यपाद्यादी करून द्यावे दान तया प्रती. सालंकारी संयुक्त करून दोहन पात्र वस्त्र अलंकार जाण, गळा पुष्पमाळा घालून घंटा बांधून दान द्यावे. तये घंटेचा होता नाद, स्वर्गी सुख पावे पितृवृंद, उतरोनी वैतरणीचा कंद, सुख संवाद तो करी. पुरुष अथवा होका नारी, उभयता लाभाची समान परी. गौतमी ऐसी पवित्र पृथ्वीवरी, दैवत आन असेना. श्लोक. गोभ्यो यज्ञ प्रवर्तन्ते गोभ्यो यज्ञ समुत्थिता, गोभ्यो वेद समुत्तीर्ण षडंग पदक्रमा. तृणानि खादन्ति वसन्त्यरणे, पिबन्ति तोयान्यपरिगृहाणि, दुह्यन्ति वायन्ति पुनन्ति विश्वं, गंवार सैर्जीवति जीवलोक. सुष्टांगश्चावशमयन्ति पापं, दत्ताश्च गावस्त्री दिवन्नयन्ति, संरक्षिताश्चोपनयन्ति वित्तं,
गोभिर्न तुल्यं धनमस्ति किंचित. टीका. गौतमी वीणन होय यज्ञ, गोक्षीरे वीणन घडे हवन, पंचामृता वीणन घडे पूजन. श्री विष्णू महाविष्णूचे जया घरी गौतमीचे पूजन, पवित्र तयाचे सदन, तेथे नसे सडा सम्मार्जन, जाणावे सदन स्मशान ते. पहाते गौतमी परोपकारी, तृण भक्षुन अरण्या माझारी, स्वइच्छा जळाते प्राशन करी, भार कवणावरी घालीना, स्वसदनी येऊनी जाण. क्षीरवृष्टी अमृत समान, तेणी तृप्त होती अबला जन. ऐसी कृपा धन धेनुती, गोमये पावन सदन, अंगस्पर्शे पापक्षाळन, गोमूत्रे पंचगव्यते पवित्रपण, शास्त्री जाण बोलिलसे. प्रायचित्ता घेता जनाप्रती, देहाचे दोष दहन होती, मग ते स्वसुखे नांदती, प्रसादे धेनुचिया. ऐसे धेनुचे करुण पूजन, मग ते ब्राह्मणा द्यावी दान, तेणे पुनीत होती जन, जगजीवन संतोषे. कृपा करुण तयावरी, प्राप्त करी निजपुरी, न विसंबे क्षणभरी, ऐसे मुरारी बोलिला. ऐसे केलिया गोदान, ते दिनी करावे ब्राह्मण भोजन, षड्रस घृता सहित अन्न, यथेष्ट भोजन पै द्यावे. त्रयोदश गुणी तांबूल, वेळा लवंगा सुपरिमळ, चंदन अर्पिजे सुशीतळ, द्विजकोळ तोषवावे. मग वस्त्र अलंकार नाना, शक्तीनुसार द्यावी दक्षिणा, तुझ प्रित्यर्थ जनार्दना, म्हणून चरणा नमावे. परी येथे अवघड मोठे, तत्काळ मनी अहंकार उठे, अहंकारे मी तव न भेटे, नेटे पोटे पळे मी. म्हणून यथा सांग कर्म ते घडेना, घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना. ऐसे बोलिले साधू वचना, ते अमान्य करवेना माझेनी. अहो या साधू वचनासाठी, मी अवतार धरी कोटी, परितयाची वचने गोमटी, पाववी शेवटी सिद्धी ते. या लागे निरअहंकार जाण, करावे जप तप दान पुण्य, तया ते मी जनार्दन, न विसंबे क्षणभरी. माझा मज अहंकार जाहला, हयग्रीव जाहलो तैवेळा, म्हणून सकल जगाला करुण गलबला सांगतो. थोडे करा अथवा फार, परी मनी न धरा अहंकार, तेणे मी तुष्टे सर्वेश्वर, वाहे भारतयाचा. यदर्थी श्लोक गीतार्थाचा, पार्था प्रति निरोपिला साचा, तोची अभिप्राय येतीचा, मणी आणे निर्धारी. श्लोक. मदर्थमपि कुर्माणे कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि, तथा कर्मफल त्यागस् त्यागाच्छतीरनंतरम. टीका. ऐसे फलाशार हित दान, जे करती मदर्पण, ते प्रिय मज लागून, बहु बोलून काय दाऊ. जया आवडी मोक्षाची, तेणे पूजा करावी नेमाची, मलमास विशेषाची, सामग्री पुण्याची अपार. श्लोक. यो गंतुम वांछति स्वर्गम, गोपूजां सकरोति वै, अधिमासे विशेषेण, सुभक्त्या यवसादिना. टीका. ऐसे हे गो महिमान, तुझम्या केले निवेदन, म्हणून स्वये जनार्दन, लक्ष्मी प्रती आपण सांगत. तोची अभिप्राय आघवा, तुम्ही श्रोतिया बरवा, प्राकृत भाषेचिया गौरवा, किंतु न धरावा मानसी. संमती साक्ष घ्यावी आदरे, माझी पद्म रचने होती अक्षरे, स्फूर्तिदाता श्री रघुवीरे, तया आधारे वदलो पै. ऐसी या गोपूजनाचे विधान, भावे करती पूजोनी दान, तयाची यमयातना चुकोन, पावे सदन मोक्षाचे. यदर्थी संशय न धरावा, साक्षेपे श्लोक परिसावा, संमतेसी प्रत्यय पहावा, पद्मपुराणी सापै. श्लोक.
पूजनं संप्रवक्ष्यामि गवामघनिवारणं दानं देयं विशेषेण स्वर्गदं सुगदं नृणा. टीका. मग लक्ष्मी म्हणेजी माधवा, ऐसा महिमा सांगता बरवा, परी संदेह माझिया भावा, तो निरसावा स्वामिया. गौतमी देवी अवतारी, आणि प्रचिती पर उपकारी, देवी ती विष्ठा भक्ष निर्धारी, काय म्हणनिया. मग बोले रमाधवो, ऐका याचा अभिप्रावो, शापास्तव पहावो, विष्ठा भक्षकते झाली, तरी शाप तो कवणाचा, परीसे भाव पै येतीचा, सदाशिवे दिधला साचा, शाप साचा ती येते. एकदा आम्ही आणि चतुरानन गेलो कैलासा लागून, परी चतुराननाते अभिमान, सृष्टी करता मी एक, ते जाणोनी सदाशिवे, ब्रह्मया ते निवेदिले बरवे, जे आमुचे मुकुटाते अवलोकावे, आणि सत्वर यावे माघारे. तया देखता आम्हा लागी, निरोपिता झाला महायोगी, आमुचे पदतळ पाहुनी वेगी, परतून यावे माघारे. ऐसी आज्ञा कैलासनाथे, दिदली आम्हा उभयताते, अभिमानी जाणून ब्रह्मयाते, मुकट शोधाते तो गेला. मग आम्ही जाऊन पाताळा, शोधिता झालो रसातळा, अतळ वितळ सुताळा, सप्त पाताळ शोधिले, परी ठाव न लागे चरणाचा, खेद खिन्न होऊनी तेथे साचा, परतोनी आलो न बोलवे साचा, शिवाजवळी. अधोदृष्टी अधोमुख, हे देखोनी कैलास नायक, माते आश्वासने नावेक, बैस क्षण एक पै आता. तो इकडे ब्रह्मदेवी काय केले, 21 स्वर्ग धुंडाळिले, परी मुकुटाचा अंत न कळे, म्हणे परतोनी जाता, भेदन दिसे मज लागी, तव कुडी बुद्धी उपजली अंतरी, तो धेनू आणि केतकीते पाचारी, साक्ष धावया शिवाजवळे, चला समागमे माझिया. ऐसा समागमे घेऊन, कमळासन आला कैलास भुवनी, रुद्रक्षते नमनी, बोलता झाला पै, परम आवेशे बोले तेव्हा, मुकुट पाहुनी सदाशिवा, साक्षी घेऊन येधवा, दर्शनाते पै आलो. साक्ष पुसता चंद्रमोळी, असत्य वदले ते वेळी, म्हणून क्रोधे शापिली, दोघांते नीलकंठे, तैपासून विष्ठा भक्षक, धेनू झाली असे देख, अपूज्य झाला तो केतक, ऐसा कथानक पूर्वीचा. तुझी या संशयाची निवृत्ती, झाली की नसे चित्ती, धेनू सर्वांगी पवित्र म्हणती, मुख जाणते अपवित्र, मागुती संशयाते धरून, म्हणे माधवा लागून, तरी सरस्वतीचे निवासस्थान, जिव्हाग्री असे की. ऐसी या कुश्चळ स्थानी, सरस्वती ते निवास काय म्हणूनी, मग बोले मोक्षदानी, ऐक कथने तैची पै. एके दिवशी एकदा, ब्रह्मदेव चेवला बुद्धिवादा, काम बुद्धीने पेटला मदा, सरस्वतीसी हे अंतरी जाणविले शिवाते, मग शापियेले तियेते, अकुळी घडे वासतुते, अपवित्रते गर्वित. ऐसा शाप सरस्वतीसी, देता झाला कैलासवासी, म्हणून या जिव्हाग्रेसी, निवास तैसी पै झाला. आता कलियुगा माझारी, कुपात्री ते निवास करी, आणि कुळीवंताचे घरी, कुळी उपजे मूर्ख पुत्र. तथापि विद्या असली किंचित, परी गर्वे गेला त्याचा निपात, तया गर्वाने वाताहत, अकुळी जन करिताती, कुश्चित मनुष्याचे देही, विद्या प्राप्त होता पाही, मग बोलो नेदी कवणासही, मदवळे विद्येचिने. असो आता हे प्रस्तुत, पुढे होणारे ते कथिले निश्चित, परी ते जन शुचिष्मंत, तयाने आपले हित साधावे, अकिंचन असल्या जाण, पर्वकाळी न घडे दान पुण्य, ग्रहण आलियासी जाण, नेदी भिजवून अडकारुका, म्हणून या मलमासी, भावे सेवावे देवासी,
पूजावे अति आदरेसी ब्राह्मणासी आदरे. ऐसी एक मास करिता पूजा मग अभार होय अदोक्षजा. कृपाळू हो निया पूजा घालून निवारी पाता ते. पापे होता निर्मुक्त मग सहजची मोक्ष प्राप्त. म्हणून या हे व्रत मलमासी सेवावे. इतुका इतिहास बरवा लक्ष्मी ते निवेदी माधवा. तोची अभिप्राव आघवा तुम्हा पुढे विस्तरलासी. इति श्री मलमास महात्म्ये पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित द्वितीयोध्याय संपूर्ण. श्रीकृष्णार्पणमस्तु. दुसरा अध्याय आपण हा श्रवण केला. ह्यामध्ये ज्याला मोक्षाची आवड आहे त्याने ह्या मलमासाचे पूर्ण महिनाभर गोमातेचे म्हणजे गाईचे पूजन करावे. आणि गाईचे पूजन म्हणजे कसं त्याने सांगितलं अगदी सोप्या सरळ भाषेत की प्रातःकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा गाईच्या गोठ्यात जावे, गाईचं दर्शन घ्यावे, वासराचं दर्शन घ्यावे, गाईची पूजा करावी, तिला चारा घालावा. चारावा घातल्याच्या नंतर महिनाभराची पूजा केल्याच्या नंतर ती गाय तिच्या अंगावरती झूल म्हणा, शाल म्हणा, वस्त्र टाकून तिच्या गळ्यात घंटा बांधून आणि मग ती ब्राह्मणाला दान करावी. म्हणजे जोपर्यंत त्या घंटेचा नाद सुरू असतो तोपर्यंत ते त्याचे दान करणाऱ्याचे पितर हे स्वर्गामध्ये आनंदात विरह करतात. ज्याला हे शक्य नाही आहे, गोमातेचं दर्शन किंवा तिची पूजा किंवा तसं ते दान हे करणं जर शक्य नसेल तर त्यांनी करावं. हेही काय करावं हेही भगवान विष्णूंनी लक्ष्मी देवीला सांगितलं आहे. नुसतंच पूजन करायचं नाही आहे तर ती गाय दान करत असताना ती दुभती असावी आणि ज्या भांड्यात आपण ते दूध काढतो गाईचं त्या भांड्यासहित ती दान करावी. ज्याला हे शक्य नाही आहे, ज्याच्याजवळ द्रव्य नाही आहे, मग द्रव्य नाही तर त्याने शरीराला कष्ट द्यावे आणि शरीराला कष्ट द्याच्यानंतर दररोज साधूचं दर्शन घ्यावे. साधू म्हणजे स्वतःचे सद्गुरू, त्यांचं दर्शन घ्यावे किंवा विशिष्ट देवतेचे महिनावर दर्शन घ्यावे. म्हणजे मग पितर स्वर्गात सुखात राहतात. इथे छोटासा लक्ष्मी देवीला एक संशय आला म्हणून तिने भगवंताला विचारलं की तुम्ही म्हणता की ब्राह्मणाला ती गाय दान करावी, तर ती गाय तर ती मुखाकडून अपवित्र आहे, तर मग तिचं दान आणि केल्याने तसं पुण्य मिळतं का? भगवान म्हणाले हो तसं पुण्य मिळतं. मग लक्ष्मी देवी म्हणाले की मग हे अपवित्र ती मुखाने का झाली हे मला तुम्ही सांगा. तेव्हा मग भगवंतांनी तिला एक कथा सांगितली की एकदा ते आणि ब्रह्मदेव हे दोघंही सृष्टीकर्ता आणि सृष्टीचा पालन करता या दोघांनाही स्वतःचा गर्व झाला होता. म्हणून हे दोघंही गर्वाने संमत होऊन म्हणजे गर्व सहित हे शिवाच्या दर्शनाला गेले. आणि शिवाच्या दर्शनाला गेल्यानंतर शिवाच्या लक्षात आलं की हे दोघंही यांना खूप गर्व झालेला आहे. एकाला सृष्टी निर्मितीचा झाला आहे आणि एकाला सृष्टी संगोपनाचा झालेला आहे. तर तेव्हा शिव म्हणाले की तुम्ही एक काम करा. ब्रह्मदेवाला म्हणाले की तू माझा मुकुट कुठे आहे हे बघून मला तू सांगायला ये. आणि विष्णूला म्हणाले की माझे पदकमळ कुठे आहेत हे बघून तू मला बघून ये आणि मला सांगायला ये. जो मुकुटाचं दर्शन घेईल आणि जो पदकमळाचं दर्शन घेऊन येईल त्याला मी इथे श्रेष्ठ मानेल. झालं. ब्रह्मदेव हे गेले. त्यांनी अनेक स्वर्ग 26 स्वर्ग त्यांनी पालथे घातले पण तरीही त्यांना काही तो शिवाचा मुकुट काही दिसला नाही. एकावरती एक अनेक स्वर्ग त्याने पाठले तरी शिव मोठेच आहेत त्यांचं मुकुट काही दिसलं नाही म्हटल्यानंतर मग त्यांनी थोडीशी गर्व तर त्यांच्याकडे होताच
म्हणून गर्वात झाल्याच्यानंतर त्यांनी साक्षीला, गाईला आणि केवड्याला सोबत घेऊन आले. इकडे तोपर्यंत विष्णू हे सप्तपाताळापर्यंत जाऊन आले, पण सप्तपाताळामध्येही त्यांना काही ते शिवाचे पदकमळ दिसले नाहीत. म्हणून त्यांनी दृष्टी खाली घातली, चेहरा म्लान झाला आणि शिवाजवळ येऊन बसलेले होते. ते म्हणे, मला काही तुझं पदकमळ काही दिसलं नाही म्हणे शिव. तोपर्यंत ब्रह्मदेव त्या गाईला आणि त्या केवड्याचं फूल त्याला ते साक्षीला घेऊन आले होते आणि म्हणाले की शिव, की मी तुझं मुकुट बघून आलो आहे. बघून आलो आहे म्हटल्यानंतर हे साक्षीला ही गाय पण ठेवली आहे आणि हे केवड्याचं फूलही आहे म्हणे. शिवाने त्यांच्या लक्षात आलंच की हे ब्रह्मदेव खोटं बोलत आहेत आणि हे दोघंजणं खोटी साक्ष देत आहेत. तर गाईला त्यांनी शाप दिला की तुझं जे साक्ष ज्या तोंडाने देते आहेत ते तुझं तोंड अपवित्र होईल. आणि केवड्याला त्यांनी शाप दिला की याच्यानंतर माझ्या पूजेसाठी तुझ्या फुलांचा कधीच वापर केला जाणार नाही, हा माझा शाप. तेव्हापासून ती गाय अपवित्र झाली तोंडाने आणि बाकी पूर्ण शुद्ध झाली. आणि केवड्याचं जे होतं तर ते फूल शिवाच्या पूजेला वापरत नाही. याचा बोध काय? ह्या कथानकामध्ये, या अध्यायामध्ये ह्या गोष्टीचा बोध काय? या अध्यायाचा एवढी मोठी गोष्ट जेव्हा भगवान विष्णू लक्ष्मीला सांगतात आहे, तर त्याचा अर्थ असा आणि त्याचं रहस्य असं की आपणही काही झालं तरी अशी खोटी साक्ष द्यायची नाही. संसारात आपली साक्ष ठेवून अनेक लोक कार्य करत असतात. बघा, तुम्हाला साक्षी ठेवून हे कार्य केलं आहे, मी म्हटलं तसं सत्य झालं की नाही, मी जे बोललो ते खरं होतं की नाही, तुम्ही साक्षीला होते की नाही. या कथानकामधून एवढाच आपल्याला हे कळतं बोध की काही झालं जर तर त्या कथेशी किंवा त्या प्रसंगाशी आपला संबंध जर नसेल तर आपण अशी खोटी साक्ष द्यायची नाही. खोटी साक्ष दिल्याच्या नंतर ते तोंड जे आहे आपलं ते अपवित्र होतं आणि अपवित्र झाल्याच्या नंतर जे खाऊ नये ते खाल्लं जातं. म्हणजे जेवढे काही दुर्गुण आहेत तर ते सगळे दुर्गुण, सगळे जे अवगुण आहेत हे आपल्याला चिटकतात. म्हणून काही झालं तरी खोटी साक्ष द्यायची नाही, हा एक सिद्धांत झाला. दुसरा सिद्धांत असा की दान करायचं आहे, तप करायचं आहे आणि शरीर कष्टवायचं आहे. तर शरीर कष्टवायचं आहे म्हटल्यानंतर साधूच्या दर्शनासाठी जायचं आहे. साधूच्या दर्शनाला जाऊन त्यांचा पदस्पर्श करायचा आहे. तर ते शरीर एवढ्यासाठी कष्टीला जाईल की साधूचं घर कुठे ते शोधावं लागेल, गुरूंचं घर कुठे शोधावं लागेल, सद्गुरू कुठे असतात ते शोधावं लागेल. मग त्यांचं दर्शन घ्यायचं, त्यांच्या पायाला स्पर्श करायचा, म्हणजे इथे आपल्या शरीराचं तप झालं. ह्या तपाने सुद्धा महिनाभर केल्यानंतर आधीचे जेवढे काही पाप आहे ते सगळे नष्ट होतात आणि आपल्याला सुख प्राप्त होतं. एवढंच नव्हे तर पितर जे आहेत तर ते स्वर्गात आनंदात सुखात राहतात. ज्याला हेही शक्य नाही तर त्यावेळेस ज्यावेळेस ही पोथी लिहिल्या गेली तर त्यावेळेस अडका शब्द लिहिलेला आहे. एक अडका म्हणजे पैसा अडका जो आपण म्हणतो, तर त्या अडक्यामधला तो अडका म्हणजे एक नयापेक्षाही कमी, तो भिजवून म्हणजे त्या ओला करून तो दान करायचा असतो. तेवढासुद्धा आपण करत नाही का? मग तेवढा करत नाही म्हटल्यानंतर ते म्हणतात की तुला जर काहीच जमत नसेल तर यथाशक्ती कमीत कमी एक खडकू तरी तू दान करायला पाहिजेस, तेवढा तरी करू. आणि शास्त्र असं सांगतं की आपली जेवढी वार्षिक कमाई आहे तर त्या वार्षिक कमाईमधून 1/10 ती दान करावी. 1/10 ही जर का मोठी वाटत असेल तर त्या 1/10 मधूनही 1/10 ही ती दान करावी. आणि गाईचं जेवढं त्यांनी दान सांगितलेलं आहे, ज्याला जेवढं शक्य नसेल तर कमीत कमी ती दिवाळीच्या दिवसामध्ये जी गोबारस वसुबारस येते तर त्या दिवशी तरी निदान गाईचं आणि तिच्या वासराचं पूजन करावं.
तिच्या पाठीवरती शाल टाकावी, तिला यथाशक्ती पौष्टिक चारा द्यावा, हिरवा चारा द्यावा किंवा चणा डाळ गूळ द्यावी, गहू किंवा गूळ द्यावा किंवा सरकी पेंडी ते जे खाद्य असतं तिचे पौष्टिक, त्या पौष्टिक खाद्यामधून कुठलं तरी एक खाद्य तिला एक वेळेस पोटभर होईल एवढं दान करावं. म्हणजे वसुबारसच्या दिवशी एवढं जरी झालं आणि ते जर शक्य झालं नाही तर ह्या मलमासात एकदा तरी ते करावं. आणि जाता जाता जेव्हा मग लक्ष्मी आणि विष्णूंचा संवाद आहे तर त्यात ते म्हणतात आहे की गाईला जर अपवित्र तोंडाने केला तर मग सरस्वतीला शाप का दिला गेला. सरस्वतीला शाप का बरं दिला गेला होता तर त्याची कथानकामध्ये शेवटच्या एक 8-10 ओव्या आहेत. आता त्यामध्ये वास्तविक पाहता सरस्वतीचा काहीही दोष नाही. कथानक त्या काळात लिहिलेलं आहे आणि कथानकाच्या सत्य असत्य ह्या बाबीकडे आपल्याला जायचं नाही. मूळ अर्थ काय आहे, मूळ त्यातला आपल्याला बोध काय किंवा आपला संदेश काय तेवढाच आपण पाहणार आहोत. ब्रह्मदेव आणि सरस्वती एकांतात असताना ब्रह्मदेवाची कामवासना जागृत झाली आणि सरस्वतीला ह्यामुळे शाप दिला गेला की तू माणसांच्या जिभेच्या टोकावरतीच बसलेली राहील, तेवढीच तुला जागा आहे, बाकी कोणतीच जागा नाही. म्हणजे मग तू अशी एकांतात राहणार नाहीस, मग तुझ्यावरती कोणीही असा बळजबरी करणार नाही किंवा अत्याचार करणार नाही. सांकेतिक हे त्याच्यामध्ये सगळं शब्द हे आहेत. कथानक, दृष्टांत कांत हा सगळा काल्पनिक आहे आणि तो जो आहे तर त्या प्रसंगाने असं दिसतं की सरस्वतीला मग शाप दिला गेला. वास्तविक पाहता ब्रह्मदेवाचा दोष होता की नाही, मग ब्रह्मदेवाला शाप द्यायला हवा होता ना, पण नाही. शाप कोणाला दिला, सरस्वतीला दिला गेला. हजारो वर्षापूर्वी जे घडलं तेही अनेक युगांमध्ये घडलं आणि आता कलियुगामध्येही तेच घडत आहे. म्हणजे इथे सरस्वती नावाची ही जी कन्या, ही जी स्त्री आहे, हिनं कायम सावधच राहायचं आहे. आपल्यावरती बालंट येणार नाही याची काळजी तिला स्वतःलाच घ्यायची आहे. आपल्यावरती कोणी अत्याचार बळजबरी करणार नाही याचीही काळजी तिलाच घ्यायची आहे आणि प्रत्येक वेळेस तिला सावधच राहायचं आहे. आणि सावध राहायचं म्हटल्याच्या नंतर मग सावध म्हणजे हे कथानकामधून असं सिद्ध होतं की जिथे एकांत आहे, जिथे कोणीच नाही आहे, तिथे प्रत्यक्ष पित्यापासून सुद्धा धोका संभवू शकतो. इतका मोठा संदेश त्यांनी दिला आहे. म्हणून आपली जी कन्या आहे, आपल्या घरची जी बालिका आहे, आपल्या घरची जी स्त्री आहे, तिला हे सगळं योग्य ते ज्ञान दिलं गेलं पाहिजे, तिला पूर्ण संरक्षण दिलं गेलं पाहिजे. तिला कोणत्याही एकांत निवांत स्थळी, निर्जन स्थळी तिला पाठवायचं नाही आहे. आणि असं केल्याच्यानंतर असा तो अप्रसंग येण्याची शक्यता त्या काळातही होती आणि आता तर विचारायलाच नको. म्हणजे ह्या पोथ्या ज्या आहेत, हे जे पुराण आहेत, हे त्या काळात जरी लिहिल्या गेले असतील तरी कोणत्याही युगामध्ये तिची पोथी जर पाहिली तर त्या वेळेसचे तसेचे तसे विचार त्या युगामध्ये तशाच पद्धतीने असतात. फक्त ब्रह्मदेव सरस्वती हे नाव वेगळं असेल किंवा गर्व झालेले हे ब्रह्मदेव आणि विष्णू हे वेगळे असतील. आजही कलियुगामध्ये प्रत्येकाला गर्व आहेच आणि गर्वाने जे काय होतं तर ज्याच्याकडे धन आहे तर त्याच्याकडे विद्या नाही, ज्याच्याकडे धन असून विद्या आहे तर गर्वाने ते सर्वनाश कुळाचा झालेला आहे. या कथानकामधून दिलं आहे. गर्व हा तेव्हाही होताच, मध्येही होताच, आताही आहेच आहे. आणि स्त्री सुरक्षित तेव्हाही नव्हती, मधल्या काळात नव्हती, आताही नव्हती. प्रत्येकाला सावधानता बाळगणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर त्या बालिकेला, छोट्या बालिकेला हा गुड टच बॅड टचचा सगळा हा संदेशही दिला गेला पाहिजे, ते ज्ञानही दिला गेला पाहिजे आणि तिला स्वतःच्या संरक्षणाचे धडेही दिले गेले पाहिजे. म्हणजे मग ती अभिशापित होणार नाही, असा या दुसऱ्या अध्यायाचा सार आहे. इथे आपण थांबूया. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्री कृष्ण.